धनंजय देशमुख आज पुराव्यांसह जाणार भगवानगडावर. मस्साजोग प्रकरणाला नवे वळण. धर्मशास्त्री देशमुखांना न्याय देण्याची चर्चा. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क. आतापर्यंत 183 शस्त्र परवाने रद्द, तर 8 जणांनी आत्मसमर्पण करत शस्त्रे केली जमा. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे काही लोक ठरवून आरोप करतात. पंकजा मुंडेंनी राजकारणातील टीका टिप्पणीवर व्यक्त केली खंत. मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर होणार. मुंबईकरांवर नवीन कर लागण्याची शक्यता. कराड तालुक्यात जीबीएसचे 4 रुग्ण आढळले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. एकावर कृष्णा रुग्णालयात यशस्वी उपचार, तर 3घांवर उपचार सुरू. नितीन देसाई यांच्या एनडीएस आर्ट वर्ल्डला उच्च न्यायालयाचा दिलासा. कंपनी विरुद्धचा प्राप्तिकर विभागाचा आदेश रद्द. सत्तेत येताच डोनाल्ड ट्रम्प यांचा मोदी पॅटर्न. सोमालियात आयसिस अतिरेक्यांवर एअर स्ट्राईक. गुहेत शिरून दहशतवाद्यांचा खात्मा. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 8 नक्षलवादी ठार. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.